रुपयांची पाण्याची बाटली 20 रुपयाला. उघडा डोळे, बघा कंपन्याचं काळं सत्य. उन्हातान्हात फिरताना किंवा प्रवासात अन्यथा हॉटेलवर गेल्यावर कुठेही दुकानात आपण गेलो, आपण सहज 20 रुपये काढून पाण्याची बाटली विकत घेतो आणि ती MRP वर मिळते म्हणून आपल्याला वाटतं की आपण योग्य किंमत मोजली आहे. पण आज आम्ही तुम्हाला जी अधिकृत सरकारी आकडेवारी GSTचे नियम सांगणार आहोत ती ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की बाजारातील मोठ्या पाण्याच्या ब्रँड्सनी ग्राहकांची किंवा उघड्या डोळ्यांनी लूट चालवली आहे. पण आज आम्ही तुम्हाला जी अधिकृत सरकारी आकडेवारी GSTचे नियम सांगणार आहोत ती ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की बाजारातील मोठ्या पाण्याच्या ब्रँड्सनी ग्राहकांची किती उघड्या डोळ्यांनी लूट चालवली आहे. सरकारनं कर कमी केला तरी त्याचा फायदा ग्राहकांपर्यंत का पोहोचत नाही आणि जी पाण्याची बाटली आज 16 ते 17 रुपयांना मिळायला हवी होती ती अजूनही 20 रुपयांनाच कशी विकली जाते या मागचा संपूर्ण काळा बाजार आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयानं आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळानं म्हणजेच CBICनं वेळोवेळी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार पॅकेज ड्रिंकिंग वॉटर म्हणजेच बंद बाटलीतील पाण्याचा समावेश HSN 2201 अंतर्गत केलाय. सुरुवातीला जेव्हा 2017 मध्ये GST लागू करण्यात आला तेव्हा या पॅकेज ड्रिंकिंग वॉटरवर तब्बल 18% GST लावला गेला होता. यामध्ये 1 लिटर, अर्धा लिटरच्या बाटल्या आणि 20 लिटरचे मोठे जार म्हणजेच कॅन या सर्वांचा समावेश होता. मात्र पाणी ही खूप महत्त्वाची गरज आहे म्हणून त्यावर इतका मोठा कर लावणं हा अन्याय ठरेल याची दखल घेऊन GST काउन्सिलनं म्हणजेच वस्तू आणि सेवा कर परिषदेनं आपल्या महत्त्वपूर्ण बैठकीत एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि आधी फक्त 20 लिटरच्या जारवर सूट देण्याची चर्चा होती. परंतु 56व्या GST परिषद बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार यात सर्व प्रकारच्या पॅकेज ड्रिंकिंग वॉटरचा म्हणजे सर्व आकारच्या बाटल्यांचा समावेश आहे. अंतिम निर्णयामध्ये सर्व किरकोळ पाण्याच्या बाटल्यांवरही 5% कर लागू करण्यात आलाय. हा 5%चा नवीन नियम 22 सप्टेंबर 2025 पासून देशभरात अधिकृतपणे लागू करण्यात आलाय. त्यामुळे नियमानुसार प्रत्येक 1 लिटरच्या पाण्याच्या बाटलीचं गणित आणि 20 लिटरच्या कॅनचं गणित बदलणं कायदेशीररित्या क्रमप्राप्त होतं. जर आपण 1 लिटर पाण्याच्या बाटलीचं अधिकृत गणित केलं तर मूळ उत्पादनाचा खर्च, कंपन्यांचा नफा आणि वाहतूक खर्च मिळून 1 लिटर पाण्याच्या बाटलीची मूळ किंमत साधारणपणे 16 रुपयांच्या आसपास असते. या 16 रुपयांवर जेव्हा जुना 18% GST लावला जायचा तेव्हा त्याची किंमत साधारण 20 रुपये MRP ठरवली गेली होती. पण जेव्हा सरकारने हा कर कमी केला तेव्हा नवीन 5% GST नुसार या बाटलीची किंमत 16 रुपयांवर केवळ 80 पैसे कर लागून जास्तीत जास्त 17 रुपये किंवा 16 रुपये 50 पैशांच्या आसपास यायला हवी होती. मात्र तसं होताना दिसत नाहीये. आजही सर्व दुकानांमध्ये सरकारी नियमानुसार 16 किंवा 17 रुपयाला मिळणारी पाण्याची बाटली 20 ते 25 रुपयांना विकली जाते. आता प्रश्न हा पडतो की जर सरकारी कागदांवर कर कमी झालाय तर मग खुल्या बाजारात कोणताही दुकानदार किंवा कोणताही मोठा ब्रँड आपल्याला 16 किंवा 17 रुपयांना पाण्याची बाटली का देत नाहीये? याचं सर्वात मोठं कारण म्हणजे या खासगी बड्या कंपन्यांनी केलेली शुद्ध नफेखोरी आणि सरकारी नियमांना दाखवलेला अंगठा. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा म्हणजे CGST ऍक्ट 2017च्या कलम 171 म्हणजे एक अत्यंत कडक आणि स्पष्ट नियम दिलाय, ज्याला अँटी प्रॉफिटिअरिंग म्हणजे नफेखोरी विरोधी नियम म्हटलं जातं. या कायद्याच्या कलम 171 नुसार जर सरकारनं कोणत्याही वस्तू किंवा सेवेवरील कराचा दर कमी केला किंवा इनपुट टॅक्स क्रेडिटचा कोणताही अतिरिक्त फायदा कंपन्यांना दिला तर तो करातील कपातीचा संपूर्ण फायदा कंपन्यांनी उत्पादनाची MRP म्हणजेच कमाल किरकोळ किंमत कमी करून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणं बंधनकारक आहे. जर एखादी कंपनी कराचा दर कमी झाल्यानंतरही जुनीच किंमत वसूल करत असेल तर तो कायद्यानुसार सरळ सरळ गुन्हा मानला जातो. पण या नियमाला खासगी कंपन्यांनी कशी बगल दिली आहे ते पहा. जेव्हा कर कमी झाला तेव्हा या कंपन्यांनी आपल्या उत्पादनाची MRP कमीच केली नाही. त्यांनी ग्राहकांकडून 20 रुपये वसूल करणं सुरूच ठेवलं. त्यामुळे काय झालं, आधी जे 3 रुपये सरकारकडे कर म्हणून जात होते ते आता सरकारकडे जाणं बंद झालं. पण ते ग्राहकांच्या खिशात परत येण्याऐवजी थेट कंपन्यांच्या नफ्यात जमा होऊ लागले. म्हणजे सरकारने दिलेली कर सवलत कंपन्यांनी स्वतःच्या घशात घेतली. जेव्हा या कंपन्यांना जाब विचारला जातो तेव्हा त्या वाढत्या प्लास्टिकच्या किमती, पेट रेझिनचे वाढलेले जागतिक दर आणि डिझेलच्या महागाईमुळे वाढलेल्या वाहतूक खर्च यांचं रडगाण गातात. पण कायदा सांगतो की इतर खर्च वाढले म्हणून तुम्ही कराच्या कपातीचा फायदा रोखून धरू शकत नाही. जर तुम्हाला किंमत वाढवायची असेल तर आधी कराचा दर कमी करून नवीन MRP लागू करा आणि त्यानंतर वाढीव खर्चाचं गणित मांडून किंमत वाढवा. पण कंपन्यांनी तसं न करता थेट जुन्याच MRPचा फायदा उठवलाय. या उलट सरकारी यंत्रणा कशी काम करते याचं उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय रेल्वे आणि IRCTC. जेव्हा GST परिषदेचा हा निर्णय आणि कर कपातीचे आदेश लागू झाले तेव्हा भारतीय रेल्वेनं तातडीनं अंमलबजावणी करत रेल्वे स्थानकांवर आणि धावत्या गाड्यांमध्ये मिळणाऱ्या आपल्या 1 लिटर नीर पाण्याच्या बाटलीची किंमत थेट 15 रुपयांवरून 14 रुपये केली. तसेच 500 मिलीच्या बाटलीची किंमत 10 रुपयांवरून 9 रुपये केली. कारण रेल्वे ही सरकारी संस्था आहे आणि त्यांना कायद्याचं पालन करावंच लागेल.
पण खुल्या बाजारात जिथं बिस्लरी, ॲक्वाफिना, किनले सारख्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांची मक्तेदारी आहे, तिथं या कंपन्यांची सर्रास पायमल्ली होताना दिसते. ग्राहक म्हणून आपणही कधी जागरूकतेनं प्रश्न विचारत नाही. आपण दुकानात जातो, ₹20 फेकतो आणि बाटली घेऊन निघून जातो. आपल्याला वाटतं की आपण कायदेशीर व्यवहार केलाय, पण त्या ₹20 किमान 3 ते ₹4 हे थेट त्या कंपनीच्या मालकाच्या खिशात बेकायदेशीरपणे नफा म्हणून जात असतात. जो नफा कायद्यानुसार तुमच्या पाकिटात राहायला होता. सर्वसामान्य जनतेला हा लुटमारीचा प्रकार समजणं अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत देशातील सामान्य ग्राहक आपल्या हक्कासाठी आणि कायद्याच्या अधिकारासाठी आवाज उठवत नाहीत, तोपर्यंत या बड्या कंपन्यांची नफेखोरी अशीच सुरू राहील. सरकारनं कायदा केला, नियम आणले, आकडेवारी जाहीर केली, पण त्याची अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी आणि बाजारात जागरूक राहण्याची गरज आपली आहे. त्यामुळे यापुढे जेव्हा कधी पाण्याची बाटली घ्याल, तेव्हा या ₹16 कायदेशीर गणिताची आणि कंपन्यांच्या या नफेखोरीची आठवण नक्की ठेवा. आणि जमल्यास दुकानदाराला आणि कंपन्यांना जाब विचारायला शिका. कारण हा तुमचा पैसा आहे आणि तो वाचवणं हा तुमचा कायदेशीर अधिकार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.